स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण एक खतरनाक मोबाईल बघणार आहे जो की कसा आहे, त्याचे स्पेसिफिकेशन काय काय सगळं बघणार आहे। लवकर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करा केलं नसेल तर। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो हा जो आहे Vivoचा Y38 5G आहे, कोसाय अपकमिंग मोबाईल आहे, इंडिया 5G आहे हा मोबाईल। आणि याच्यामध्ये कोणकोणते कोर आहेत, कोणकोणते प्रोसेसर आहेत, कोणकोणते कॅमेरे आहेत, कोणकोणते बॅटरी, कोणकोणते चार्जर आहेत, सगळं बघणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया, व्हिडिओला लाईक करूया। तुम्ही करा, मला नाही करावं लागत ते। चला तो बघा पूर्ण आणि इन्फॉर्मेशन पण बघा। याच्यामध्ये आहे सर्वात पहिले तर प्रोसिजर बघून। प्रोसिजर आहे Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चं मोठं प्रोसिजर आहे, परंतु हे 6 Gen 2 चं पाहिजे असतं, 6 Gen 3 चं पाहिजे असतं आणि 4 Gen 2 चं दिलं बरं ठीक आहे। याच्यामध्ये आता आणखी आपण काय काय आहे याच्यामध्ये ते बघूया। याच्यामध्ये कोर कोणकोणते आता 4 Gen 2 चं प्रोसेसर दिलं, याच्यामध्ये कोर कोणकोणते आहेत ते। कोर जे आहे 1.95 म्हणजे 1.95 GHz एक्सा कोर, सॉरी सगळ्यात पहिल्यापासून ऑक्टा कोर 2.2 GHz ड्युएल कोर प्लस 1.95 GHz एक्सा कोर, दोनच कोर आहे याच्यामध्ये 4 Gen 6 साठी। आणि याच्यामध्ये आता दोनच कोर दिले आहे ना, कमी कोर दिले, कोर जास्त पाहिजे असते। आणि रॅम बघा, रॅम आहे 8 GB चा मोठा रॅम आहे। आणि जो डिस्प्ले आहे किती इंचचा आहे, 6.68 इंचाचा डिस्प्ले आहे, 6.68 इंचचा डिस्प्ले आहे, जो की डिस्प्ले खूप मोठा दिलेला आहे ना। आणि जो डिस्प्ले आहे 16.94 सेंटीमीटरचा LCD डिस्प्ले आहे, जो की कितीचं रेझोल्युशन पाहिजे ते पण पाहू आपण। 720 × 1612 पिक्सेलचं HD प्लस रेझोल्युशन आहे। आणि फुल HD चा डिस्प्ले आहे, 144 वॅटचा FZ रिफ्रेश रेट आहे, रिफ्रेश करताना मोबाईल अडकणार नाही। जो की याच्यामध्ये मेन आहे बेनलेस पंचवेल डिस्प्ले कॅमेरा आहे, ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, जो की आहे 50 मेगापिक्सेलचा वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा, म्हणजे हा 50 मेगापिक्सेल हा मुख्य कॅमेरा राहणार आहे। 2 मेगापिक्सेलचा डीप कॅमेरा आहे आणि मागूनच LED फ्लॅश सुद्धा आहे। फुल HD चा 30 fps रेकॉर्डिंग करते। आणि फ्रंटली बोलून किती आहे, फ्रंटली हा 30 fps हा बॅकचा फ्रंटली जो आहे 8 मेगापिक्सेलचाच कॅमेरा दिला, कॅमेरा खूप कमी दिला आहे। आता 32 मेगापिक्सेलचे फ्रंटली भेटत, हे 8च देऊ राहिले, कमी आहे। वाईड अँगल लेन्स आहे याच्यामध्ये, वाईड अँगल लेन्स आहे याच्यामध्ये, जो 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा, जो की आता 50 मेगापिक्सेलचा चांगला आहे। आणि दुसरा डीप, आणि याच्यामध्ये जो फ्रंटली आहे, फ्रंटची गोष्ट करू आपण, फ्रंटली आहे 8 मेगापिक्सेल वाईड अँगल लेन्स, जी की चांगली आहे, परंतु फ्रंटली हा कमी झाला, 16-32 येथे विटरले जातात, फ्रंटली हा कमी आहे। आणि फुल HD चा 30 fps रेकॉर्डिंग करते फ्रंटली, जे की चांगला आहे, ठीक ठाक आहे। आणि 6000 mAh ची बॅटरी, मोठी बॅटरी देऊ राहिली या मोबाईलमध्ये, एवढी मोठी नाही, छोटीशीच आहे तरीपर्यंत ते मोठी आहे 6000 mAh ची। आणि 44 वॅटचं चार्जर आहे, फ्लॅश चार्जिंग आहे। फ्लॅश चार्जिंग कसं आहे काय माहिती, पण फ्लॅश चार्जिंग इथं लिहिलं आहे, आपल्या इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शनमध्ये आहे, इकडे आहे आणि सर्व इकडे इन्फॉर्मेशन आहे। इन्फॉर्मेशन सांगत असतो आपण, इन्फॉर्मेशन बोलत असतो। जे आहे 44 वॅटचा चार्जर आहे, सिम कार्ड छोटे बसतात नॅनो। आणि इंडिया 5G हा सपोर्ट आहे मोबाईल। आणि याच्यामध्ये जो रॅम आहे 256 GB चा इंटरनल स्टोरेज आहे, 1 TB एक्सपांडेबल आहे, डोस रजिस्टर वॉटर रजिस्टर। मोबाईलमध्ये कमतरताही सांगतो काय काय तर। आणि हे सगळं स्पेसिफिकेशन झालं मोबाईलचं। याच्यामध्ये जे आहे 4 Gen 2 चं प्रोसिजर आहे, 4 Gen 2 चं हे कमी दिलं आहे, जर तुम्हाला आवडलं असेल तर घेऊ शकता मोबाईलवर। आणि कोर तर खूप कमी दिला त्यानं, मेन गोष्ट शूटिंग बरं ते समजा फुल HD 30 fps, परंतु ह्या 2-3 गोष्टी कमी आहेत। तर आवडला असेल तर मला घेऊ शकता मोबाईल, असं काही माझ्या म्हणणं नाही, पण अपकमिंग मोबाईल आहे, मोबाईल चांगला आहे। जर कमी बजेटमध्ये जर असला 10-15 हजारात तर मोबाईल चालून जाईल हा। तर लवकर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा।